तर आज दोन्ही एनसीपींचा वर्धापन दिन पुण्यात या निमित्तानं शक्ती प्रदर्शन होणार आहे। बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा असणार आहे। दुसरीकडे बालेवाडीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। गेल्या काही काळापासून या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातली चर्चा बरीच होतीये। त्याच पार्श्वभूमीवर या दोन्ही राष्ट्रवादींचं जोरदार शक्ती प्रदर्शन, या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, आज पुण्यातलं दोन्ही राष्ट्रवादींचं शक्ती प्रदर्शन अर्थात एक टीझर जारी करत योग्य असा संदेश सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आला। गेल्या काही काळातल्या चर्चा आणि त्या पार्श्वभूमीवर आजचे हे दोन वर्धापन दिन कसं बघायचं? तर पुण्यात आज दोन्ही राष्ट्रवादींचा वर्धापन दिन पार पडणार आहे। बालगंधर्व रंगमंदिरात पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडेल, तर बालेवाडीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज नेमका काय संदेश कार्यकर्त्यांना दिला जातोय, पदाधिकाऱ्यांना दिला जातोय? गेल्या काही काळातल्या या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा असतील त्या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातल्या राष्ट्रवादींचे हे दोन वर्धापन दिन, म्हणजे दोन वेगवेगळ्या गटांचे राष्ट्रवादीचे हे वर्धापन दिन, त्यामुळेच या मेळाव्यांना, दोन्ही मेळाव्यांना अत्यंत महत्त्व आलेलं आहे। आणि यात नेत्यांकडून नेमकं काय सांगितलं जात आहे, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन केलं जात आहे, आगामी काळातली वाटचाल विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नेमकी कशी असणार आहे, या सगळ्याचाच स्पष्टता आज होऊ शकते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, गेल्या काही काळातल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा असतील त्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीचा टीझर आणि आता हे दोन वेगवेगळे मेळावे, कसं पाहायचं याकडे? श्रुती, खरं तर आज महाराष्ट्राला कळणार आहे, कारण गेल्या महिनाभरापासून जी चर्चा आहे ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का। मात्र दोन वर्धापन दिन जे आहे ते वेगवेगळे साजरे होत आहेत, त्यामुळं सध्या तरी चर्चा जी आहे ती दुसर वाढते। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जाणार आहे। सगळे आमदार, खासदार, राज्यातले सगळे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष जे आहेत ते बालेवाडी स्टेडियमच्या बाहेर उपस्थित राहणार आहेत। आपण पाहतो की बालेवाडी स्टेडियमच्या बाहेर बॅनरबाजी जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून करण्यात आलेली आहे। आज अजित पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, ते म्हणजे अजितदादा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नक्की कोणती महत्त्वपूर्ण घोषणा करतात। महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढल्या जातात की पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका, या दोन महानगरपालिकांमध्ये जी राष्ट्रवादीची ताकद आहे त्याच्यामध्ये आज अजित पवारांकडून काय भूमिका मांडली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते बालेवाडी स्टेडियमच्या बाहेर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कुठून आलेला आहात? अहमदपूर। काय आज दादांच्या मेळाव्यासाठी आला? दादा, तुम्ही कुठून आला? अहमदपूर। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सहकार्य आहेत। बर, काय अजितदादांविषयी काय वाटतं? अजितदादा खरोखरच काही आव्हानं झेलण्याची, पेलण्याची क्षमता आहे त्यांची। दादांकडून काय अपेक्षा आहेत आजच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्ते? नक्कीच शेतकऱ्यांसाठी चांगल्या सुविधा आणि दोन पक्ष नक्कीच प्रदीप, मोठी गोष्ट होईल। दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे। हो, बर, नक्कीच प्रदीप, या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना काय आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवलं। अपडेट्स तुमच्याकडनं मेळाव्या संदर्भातले घेत राहूच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।